रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ। मोपलवार प्रकरणाची चौकशी एका महिन्यात पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। विरोधकांच्या गदारोळातच विधानसभेत 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचं विनियोजन विधेयक मंजूर। कर्नाटकचे ऊर्जामंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाचे छापे, मात्र या छापांमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, अरुण जेटली यांचा निर्वाळा। चालू आर्थिक वर्षातलं तिसरं द्वैमासिक पतधोरण भारतीय रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार। आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी बनासकांठा आणि पाटणमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर। आतापर्यंत पुरामुळे 218 जणांचा मृत्यू। नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते। आता बातम्या विस्तारानं। रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडिओ क्लिप मुद्द्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाला। मोपलवार यांचं संभाषण सध्या समाज माध्यमावर फिरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांना तातडीनं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी सभागृहात केली। या प्रकरणी तातडीनं दखल घेण्याचे आदेश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारला दिले। तसंच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना तातडीनं पदावरून दूर करण्याची मागणी विरोधकांनी केली। 2017ला नागपूर येथे लोकसत्ता आणि टाइम्स ऑफ इंडियाला एक औचित्याचा नवीन भाग सुरू झाला। सरकार कोणाच्याही भ्रष्टाचाराला अधिकाऱ्याच्या भूखंड वाचविण्यासाठी नासूप्र कडून सार्वजनिक रस्त्याची माननीय सभापती महोदय प्रकाश मेहतांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा, चौकशी समितीने अध्यक्ष महोदय नेमा आणि अध्यक्ष महोदय मोपलवार आहेत मोपलवार यांना ताबडतोब अध्यक्ष महोदय निलंबित करा, अशा प्रकारे अध्यक्षांची मागणी आहे। सरकार कोणाच्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही, संपूर्ण चौकशी करू असं विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलं। मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला। त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एका महिन्यातच पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। या संदर्भात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पुन्हा मोपलवार यांचा विषय टीव्ही चॅनलने दाखवली। त्या टीव्ही चॅनलने देखील सांगितलं की आम्ही ही व्हेरीफाय केलेली नाही, त्यांनी सांगितलंय। आणि अध्यक्ष महोदय याचा आगा काय पिछा काय तो आवाज त्यांचा आहे की नाही कोणाचंही माहिती नाही। तथापि अशा प्रकारचा संशय उपस्थित झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करणे राज्य सरकारचं कर्तव्य आहे। त्यामुळे याची ही क्लिप घेतली जाईल, याची संपूर्ण चौकशी केली जाईल, त्याची फॉरेन्सिकची चौकशी केली जाईल, कुठलं प्रकरण त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर दोषी आढळलं तर 100% त्याच्यावर कारवाई केली जाईल। स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून पुन्हा मोपलवार यांचा विषय राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांनी काढला। रस्ते विकास महामंडळातले 5 वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचाराच्या आरोपात आहेत, त्यांना तातडीनं तिथून हटवा अशी मागणी त्यांनी केली। यावर पुन्हा गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं। याआधी काही कागदपत्र आणि समित्यांचे अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले। सभागृह तहकूब व्हायच्या आधी गदारोळातच वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेलं 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचं विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आलं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलंय। दुपारच्या कामकाजात मेहता यांच्या भ्रष्टाचाराचा नवीन आरोप करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत पुन्हा गदारोळ केला। या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं। मात्र विरोधक आक्रमक होऊन जागा सोडून पुढे आले। सत्तारूढ सदस्यही जागा सोडून पुढे आल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला आणि कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं। तत्पूर्वी आज सकाळी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 9वीच्या इतिहासाच्या पुस्तकात माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची बदनामी करणारा मजकूर तातडीनं वगळावा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। प्रश्नोत्तराचा तास सुरू व्हायच्या आधी उपस्थित केलेल्या मुद्द्याला अजित पवार यांनी पाठिंबा दिला। त्यावर आज दिवस अखेरपर्यंत शिक्षण मंत्री निवेदन करतील असं गिरीश बापट यांनी सांगितलं। सरकार विरोधकांच्या भावनेशी सहमत आहे असं त्यांनी सांगितलं। मात्र विरोधक या मुद्द्यावर आक्रमक राहिले, त्यामुळे कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं। आता जाऊया थेट विधान परिषदेत। भ्रष्टाचारासंदर्भात जे सातत्याने चर्चा करतो
त्यांच्या नातेवाईकांना आणलं, त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणलं. मोपलवार यांच्या कथित ऑडिओ क्लिपचा मुद्दा विधान परिषदेतही गाजला. या संदर्भात चर्चा करा अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मात्र सकृत दर्शनी या प्रकरणाचा समृद्धी महामार्गाशी संबंध दिसत नाही. चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. मोपलवार यांच्या पदामुळे चौकशीवर परिणाम होणार असेल तर त्यांना पदावरून दूर करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. मुंबई विद्यापीठाला नॅकचं मानांकन मिळण्यासाठी दिरंगाई झाल्याबद्दल जबाबदारी निश्चित करून विद्यापीठाच्या कुलगुरूंसह संबंधितांवर राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यामार्फत कारवाई केली जाईल असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिले. शैक्षणिक संस्थांच्या राष्ट्रीय मानांकन यादीत स्थान मिळवण्यासाठी करण्यात येणारी नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया पारदर्शक आणि सुटसुटीत आहे. मात्र ती मिळवण्यासाठी अर्ज करण्याची वेळ निघून गेली होती अशी माहिती वायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. मात्र यावर्षी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यापीठाकडून आवश्यक ती पावलं उचलण्यात आली असून 31 डिसेंबर 2017 पर्यंत मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल 5 ऑगस्टपर्यंत जाहीर होतील आणि विद्यार्थ्यांना गुणपत्रिका 15 ऑगस्टपर्यंत मिळतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. 15 ऑगस्टपर्यंत गुणपत्रिका मिळणार असल्यामुळे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. तसंच आवश्यकता भासल्यास परराष्ट्र मंत्रालयाची मदत घेतली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई विद्यापीठाकडून निकालात होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसनं मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात आज आंदोलन केलं. विद्यापीठाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे असा आरोप करत शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत दोन्ही पक्षांनी आंदोलन केलं. कुलगुरूंचा राजीनामा मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी दिला. कर्नाटकचे ऊर्जा मंत्री डी.के. शिवकुमार यांच्याशी संबंधित मालमत्तांच्या ठिकाणी प्राप्तिकर विभागानं छापे घातले. ही कारवाई आधीच ठरवण्यात आली होती असं विभागानं स्पष्ट केलं. शोध मोहिमेदरम्यान शिवकुमार यांच्या दिल्ली इथल्या निवासस्थानाहून 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ऊर्जा मंत्री आणि त्यांच्या कुटुंबांशी संबंधित कर्नाटक आणि दिल्लीमधल्या 39 ठिकाणी शोधमोहीम राबवली जात असल्याचं प्राप्तिकर विभागानं सांगितलं. शिवकुमार यांच्या बंगळुरू इथल्या एका रिसॉर्टमध्ये सध्या गुजरातमधले 44 काँग्रेस आमदार असून त्यांची जबाबदारी शिवकुमार यांच्यावर आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाच्या कारवाईवर काँग्रेसनं संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मात्र शिवकुमार राहत असलेल्या कक्षेतच शोधमोहीम राबवण्यात आली असून गुजरातच्या आमदारांशी या शोधमोहिमेचा संबंध नाही असं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केलं आहे. कर्नाटकचे ऊर्जा मंत्री शिवकुमार यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागानं केलेल्या कारवाईचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. या छाप्यांचा गुजरातच्या राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही सदनात सांगितलं. अपने घर ले जाना केवल इस पर्पस के लिए रिजॉर्ट में गए. जब वहां पहुंचे तो वे व्यक्ति वहां पर कागज फाड़ रहे थे. वो फटे हुए कागज भी और जो डॉक्यूमेंट्स फाड़ रहे थे वो भी पंचनामा में रिकवर हुए. उनको वहां से लेकर उनके घर पे चले गए. आज इस वक्त वहां पर कोई इनकम टैक्स का अधिकारी नहीं है. ये रेड्स 39 अन्य स्थानों पर चल रही है. इसको गुजरात के किसी चुनाव के साथ मत जोड़िए. इसको केवल आर्थिक अपराध के साथ जोड़िए. राज्यसभेचं आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
गुजरातमधल्या राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि मुक्ततेचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला। मात्र शिवकुमार यांच्या मालमत्तेवर छापे घालण्यात आले आहेत, तुमच्या आमदारांवर नाहीत असं प्रत्युत्तर जेटली यांनी दिलं। मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही। विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज 3 वेळा तहकूब करावं लागलं। लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला। सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे असा आरोप खरगे यांनी केला। या मुद्द्यावरून काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला। भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षातलं आज आपलं तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरात 0.5% कपात करण्यात आली आहे। गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील 6 सदस्यांच्या पतधोरण समितीची बैठक कालपासून सुरू झाली। वाढत्या चलनफुगवट्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक रेपो दरात किमान 0.5% कपात करेल अशी अपेक्षा उद्योग जगत आणि शेअर बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। रिझर्व्ह बँकेनं गेल्या पतधोरणात रेपो दर 6.25% एवढा कायम ठेवला होता। जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एका नागरिकाच्या मृत्यूनंतर फुटीरतावादी गटांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये काही भागात निर्बंध घालण्यात आले आहेत। कालच्या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले होते। आजच्या बंदमुळे जम्मू काश्मीरमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे। राज्य सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे। मोबाईल इंटरनेट सेवाही बंद आहे। श्रीनगर वगळता खोऱ्यात इतर ठिकाणी निर्बंध नसले तरी सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात हेरात इथल्या एका मशिदीत आत्मघातकी हल्ल्यात 29 जण ठार झाले तर 64 जण जखमी झाले। हा स्फोट जमातिया मशिदीच्या प्रवेशद्वारावर झाला। हा स्फोट 2 हल्लेखोरांनी घडवून आणला। त्यातला एक आत्मघातकी होता। त्यानं मशिदीत शिरून नमाज पढत असलेल्या नागरिकांवर बेछूट गोळीबार केला। त्यानंतर त्यानं स्वतःलाही स्फोटकांच्या सहाय्यानं उडवून दिलं। कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही। उत्तर प्रदेश सरकारनं उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात आलेल्या भरतीची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे। 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 पर्यंत झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली होती। समाजवादी पक्षाच्या कार्यकाळात या भरतीमध्ये काही खास सवलती दिल्याचा आरोप आहे। लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्वीप्रमाणे सुरू ठेवावी, रेल्वेचं बिदरपर्यंतचं विस्तारीकरण रद्द करावं या मागणीसाठी रेल्वे बचाव कृती समितीनं आज शैक्षणिक बंद पुकारला होता। सकाळपासूनच समितीचे कार्यकर्ते विविध शाळा महाविद्यालयात जाऊन बंदचं आवाहन करत होते। दयानंद महाविद्यालयात बंदचं आवाहन करत असताना पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। त्यामुळे शहरातल्या इतर शाळा महाविद्यालये सुरळीत सुरू राहिली। लातूर मुंबई एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याचं आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप आंदोलक अॅडव्होकेट प्रदीप गंगणे यांनी केला। आम्हाला काहीही पूर्वसूचना न देता अटक केली आणि अटक केल्यावरही आंदोलन दडपलं जाणार नाही। याही पुढील काळामध्ये आंदोलन असंच चालणार आणि लातूरकरांची अस्मितेची रेल्वे पूर्ववत चालू करा हीच मागणी आमची सातत्याने चालू राहणार। चीनमध्ये होणाऱ्या खगोल ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी जळगावातल्या विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश शाळेमधल्या 9वीचा विद्यार्थी लोकेश कोल्हे याची निवड झाली आहे। अंतराळाबद्दल आवड असल्यानं लोकेशनं इयत्ता 8वीपासूनच या स्पर्धेची तयारी सुरू केली होती। 27 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान चीनमधल्या व्हिवाई इथं आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार आहे। स्पर्धेत 25 देशातले 75 विद्यार्थी सहभागी होणार आहेत। बंगळुरू इथं आयोजित शिबिरातून भारतातल्या 3 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे।
यात लोकेशसोबत आंध्र प्रदेश आणि गुजरातमधल्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. ॲस्ट्रॉनॉमीची एक्झाम आहे. मला पहिलेपासून आवड होती म्हणजे फिजिक्स वगैरेमध्ये. मग नंतर ही एक्झाम घेतल्यावर ऑलिम्पियाडमध्ये माझं इथे सिलेक्शन झालं आणि मग तिथे त्यांनी मग कॅम्प घेतला आणि तिथे पूर्ण ॲस्ट्रॉनॉमीचं वगैरे ट्रेनिंग दिलं. चायनाला कॉम्पिटिशन होईल. मी तिथे सुवर्ण पदक आणण्याचा प्रयत्न करेल. प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयानं पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलं. पालघर जिल्हा तृतीय वर्धापन दिन तसंच महसूल दिन कार्यक्रमात ते काल बोलत होते. गेल्या 3 वर्षात पालघर जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयानं अनेक विकास कामांना गती आलेली आहे. जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यातल्या रस्त्यांचा लवकरच विकास करण्यात येईल. जिल्ह्यातून 3 राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात मिळाला आहे अशी माहिती सवरा यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातल्या गड किल्ल्यांचा विकास करून पर्यटनाला चालना देणार तसंच कृषी उद्योग, दुर्गम भागाचा विकास हे सर्व करून आदिवासींच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार असल्याचंही सवरा यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात किसन छत्रे या शेतकऱ्यानं कमी पाण्यात ड्रॅगन फ्रूटचं यशस्वी उत्पन्न करून घेतलं आहे. पारंपरिक शेती करण्यापेक्षा वेगळी शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं त्यांनी या फळाची लागवड केली आणि यशस्वी उत्पन्न घेतलं. ड्रॅगन फ्रूट लावण्याचा निश्चय करत गुजरातमध्ये जाऊन त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती घेऊन लोणी व्यंकनाथ इथं आपल्या 1 एकर क्षेत्रावर पीक घेतलं. मध्य अमेरिका, आग्नेय आशिया राष्ट्रांसह थायलंड या देशांमध्ये या फळाला मोठी मागणी आहे. खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्यामुळे प्रति किलो 160 ते 250 रुपयांपर्यंत भाव या फळाला मिळत आहे. पुणे, मुंबई, वाशीच्या बाजारपेठेत या फळाला मोठी मागणी आहे. दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. या महसूल दिनाचं औचित्य साधून जालना इथल्या जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या वतीनं प्रशासकीय इमारतीतले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिर भरलं होतं. यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी रक्तदानही केलं. या शिबिरामध्ये नेत्र, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची तपासणी तसंच दंतरोग तपासणी करण्यात आली. यावेळी 12 अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवयवदानाचा तर 5 जणांनी नेत्रदानाचा अर्ज भरून दिला. पुण्यातही काल महसूल दिन साजरा झाला. यावेळी नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी नोंदणी आणि मुद्रांक विभागातले सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. देशातल्या खादी आणि ग्रामोद्योगात स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होण्यासाठी खादीचा जास्तीत जास्त वापर करावा अशी सूचना त्यांनी केली. प्रत्येक कर्मचाऱ्यानं मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केलं. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातले संशयित आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांविरुद्ध अटक वॉरंट काढल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आज कोल्हापुरात एका पत्रपरिषदेत दिली. या दोघा आरोपींची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस राज्य सरकारनं जाहीर केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ज्येष्ठ चित्रकार हारून खिमानी यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर कला दालनात भरवण्यात आलं आहे. डिसेंट नावाच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते झालं. मानवी जीवनाचे विविध कंगोरे खिमाने यांनी आपल्या चित्रातून रेखाटले आहेत. 7 ऑगस्टपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी सुरू राहणार आहे.
जहाज पर्यटनाला चालना देण्यासाठी लवकरच मोठ्या बंदरांकडून जहाज लावण्याच्या शुल्कात कपात करण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटियांनी मुंबईत एका कार्यक्रमात दिली। या शुल्क कपातीमुळे आपली बंदरही सिंगापूर, कोलंबोसारख्या बंदरांच्या स्पर्धेत उतरू शकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत पहिली देशी जहाज पर्यटन सेवा सुरू करता येईल असंही भाटिया म्हणाले। जहाज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या मराठे गावात वीर ख्वाजा नाईक निवासी आदिवासी प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत 14 शिक्षक विनावेतन ज्ञानदानाचं काम करत आहेत। गावात चौथीपर्यंतच शाळा होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेणं शक्य नव्हतं। या शाळेचे संस्थापक गोपाल चव्हाण यांनी आपली शेतजमीन विकून 6 वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना केली। या शाळेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च गोपाल चव्हाण आणि गावातली दानशूर व्यक्ती यांच्या मदतीतून सुरू आहे। महाराष्ट्र व्यसनमुक्त व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्र समन्वय मंचानं आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं। राज्यातली सर्व धार्मिक स्थळं आणि तीर्थक्षेत्र परिसरात व्यसनमुक्तीचे प्रयत्न करावेत। या क्षेत्रांच्या 10 किलोमीटर परिसरात व्यसन वाढवणाऱ्या पदार्थांची विक्री हा कायद्यानं गुन्हा ठरवणारं परिपत्रक काढावं। गुटखा, अफू, चरस, गांजा यावरच्या बंदी संदर्भातल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करावी। या कायद्यांमध्ये सुसंगत बदल आणि दुरुस्त्या करून त्यांची परिणामकारकता वाढवावी अशा मागण्या या मंचानं केल्या आहेत। सरकारनं या मागण्यांची आणि आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मंचानं दिला आहे। व्यसनाच्या प्रश्नाबाबत प्रबोधन, उपचार धोरण या आघाड्यांवर कार्यरत असणाऱ्या सुमारे 99 संस्था आणि संघटना या मंचात सहभागी आहेत। लोककलाकारांना उदरनिर्वाहासाठी प्रतिमाह मानधन मिळावं या मागणीसह आपल्या अन्य मागण्यांकरता वाशिम जिल्ह्यातल्या लोककलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। विदर्भ लोककला मंचाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं तसंच मनोरंजनाचं कार्य करत असलेल्या कलावंतांना घरकुल, आरोग्य आणि प्रवास भाडे योजनेचा लाभ मिळावा अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या। शिवाजी चौक इथून सुरू झालेला मोर्चा पाटणी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं। महसूल दिनाचं औचित्य साधून अकोला जिल्ह्यात संगणकीकृत सातबारा वितरणाला सुरुवात झाली आहे। हा सातबारा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पुढाकार घेतला आहे। चांदूर या गावात त्यांनी शेतकऱ्यांना सातबारा देताना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चाही केली। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भव्य ऐतिहासिक वास्तूनं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल महानगरपालिकेच्या मुख्यालयात काल एक शानदार समारंभ झाला। या महोत्सवाचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं। यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पालिका आयुक्त अजॉय मेहता, विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह माजी महापौर आणि अनेक मान्यवरही उपस्थित होते। या महोत्सवानिमित्त इमारतीला रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी तिरंगी रोषणाई असणार आहे। पालिका मुख्यालयाला केलेली रोषणाई 15 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 7:45 ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत नागरिकांना पाहता येईल। दररोज रोषणाईचे वेगवेगळे रंग दिसतील। तसंच शालेय विद्यार्थी, नागरिक आणि पर्यटकांना पालिका मुख्यालयाची इमारत आणि पालिका सभागृह या ऐतिहासिक वास्तू, स्थायी समिती सभागृह 15 ऑगस्टपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत बघायला मिळणार आहे।
गेल्या 125 वर्षांमध्ये या सदनामध्ये अनेक राजकीय पक्षांचे अनेक नेते या मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये तयार होऊन ते देशाच्या राजकारणात गेलेत. राजकीय व्यवस्थेचा परिपाक म्हणून विधिमंडळ असू देत, संसद असू देत, त्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर मुंबई शहराचं पर्यायाने मुंबई महानगरपालिकेचे पहिले नगरसेवक म्हणून मग खासदार आमदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं. अशी मुंबई महानगरपालिका तिचा आज रौप्य महोत्सवी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करतो. रोषणाई रोज वेगवेगळा कलर रोषणाईचा असणार आहे आणि 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला जो तिरंग्याचा रंग असेल तो रंग असेल, बाकीच्या दिवशी वेगवेगळे रंग असतील. हवामान वृत्त. गुजरातमध्ये काही भागात पावसाचा जोर कमी झाल्यानं परिस्थिती सुधारत आहे. मात्र बनासकांठा आणि पाटणमध्ये परिस्थिती अजूनही गंभीर आहे. आतापर्यंत पुरामुळे 218 जणांचा मृत्यू झाला आहे. येत्या आठवड्यात परिस्थिती सुधारेल असं बचाव अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. हिमाचल आणि राजस्थानमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं दडी मारली आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून सरी बरसत आहेत. तर गडचिरोलीत तब्बल 7 दिवसांनंतर पावसानं हजेरी लावली. नाशिकमध्ये इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. तर वाशिम, अहमदनगर, अकोला, बीड, मुंबईसह बहुतांश ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. भंडारदरा, निळवंडे धरणात जलसाठा 95% असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आढळा आणि भोजापूर धरण 100%, तर जायकवाडी धरणात पाणीसाठा 63% झाला आहे. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ. मोपलवार प्रकरणाची चौकशी 1 महिन्यात पूर्ण करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन. विरोधकांच्या गदारोळातच विधानसभेत 33,533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचं विनियोजन विधेयक मंजूर. कर्नाटकचे ऊर्जामंत्री शिवकुमार यांच्या मालमत्तेवर प्राप्तिकर विभागाचे छापे. मात्र या छाप्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही, अरुण जेटली यांचा निर्वाळा. चालू आर्थिक वर्षातलं 3रं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेकडून जाहीर. व्याजदरात 0.5% कपात. आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी बनासकांठा आणि पाटणमध्ये अजूनही परिस्थिती गंभीर. आतापर्यंत पुरामुळे 218 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.